श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. उद्या म्हणजे पहिला श्रावण सोमवार सुरू होणार आहे. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण मात्र आपल्या अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे आपल्याला ही एक वस्तू, ज्यामुळे आपल्याला नक्कीच सोन्यासारखे दिवस येतील. आणि 25 जुलैला श्रावण महिन्याला सुरुवात झालेलीच आहे. महादेव देवादिदेव आहेत. व्रत आपल्याला खूप करायचे आहेत, खूप पारायण करायचे आहेत. तर 4 श्रावण सोमवार येत आहेत. तर 4 श्रावण सोमवारी आपल्याला तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. अखंड ते असावेत. आणि श्रावण महिन्यात पहिला सोमवार खूप महत्त्वाचा आहे. श्रावण सोमवारी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे आपल्याला ही एक वस्तू. अर्पण केल्याने दारिद्र्य नक्कीच दूर होणार आहे. तर बघा, अन्नपूर्णा देवी ही अन्नदात्री माता नाहीच, तर समृद्धी, पोषण, संतुलन आणि समाधान याचं प्रतीक मानलं जातं. अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचं एक रूप आहे. पार्वतीचे अन्नस्वरूप अन्नपूर्णा म्हणजे अन्नाने परिपूर्ण करणारी. कोणाच्याही घरात अन्नाची कमतरता होऊ नये म्हणून तिची उपासना केली जाते. ती वैराग्य आणि वैभव यांचं संतुलन नक्कीच निर्माण करत असते. आपल्याला जर अन्नपूर्णा देवीचं प्राचीन मंदिर जर बघायचं असेल तर वाराणसी या ठिकाणी विश्वनाथाच्या पाशीच आपल्याला अन्नपूर्णा देवीचं मंदिर तिथे मिळून जाईल. तर आपण सर्वजण देवी अन्नपूर्णा ह्या ज्ञान, भक्ती आणि दानशीलतेचं प्रतीक आपण मानतो. तर देवी अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला कोणालाही भुकेलं राहू नये यासाठी आपल्याला अन्नपूर्णा देवीची नक्कीच सेवा करायची आहे. तर आपल्याला देवीला प्रसन्न करायचं आहे. अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचं नक्कीच स्वरूप आहे. आपल्याला लग्न झाल्यावर ज्या वेळेला आपण माहेर सोडून सासरी येतो त्यावेळेला आपल्या आईने आपल्याला नक्कीच अन्नपूर्णा ही दिलेली असते. कारण आपल्या हातून चविष्ट आणि पूर्णत्व असं चव असलेलं जेवण आपण करू यासाठी आपल्याला त्या देवीची उपासना करायची असते, प्रार्थना करायची असते त्या देवीला आणि तिचं पूजनही करायचं असतं. आपल्याला काय करायचं आहे, श्रावण सोमवारी सकाळी उठून आंघोळीच्या पाण्यात आपल्याला कच्चं दूध, बेलपत्र आणि गंगाजल नसेल तर तुम्ही रोज वॉटर देखील टाकून आंघोळ करायची आहे. विधिवत आपल्याला देवपूजा देखील करायची आहे. श्रावण सोमवार आहे तर त्या दिवशी आपल्याला शिवपिंडीवर रुद्राभिषेक हा नक्कीच करायचा आहे. जर तुम्हाला रुद्राभिषेक सकाळी नसेल जमत तर त्यांनी प्रदोषकाळी केला तरीही चालतो. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ताम्हणात आपल्याला घ्यायची आहे. देवीवर श्रीसूक्त किंवा अन्नपूर्णा स्तोत्रम, त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा अष्टकम आपण हे म्हणून देखील आपण देवीवर पंचामृताने, दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे. खोलगट एक वाटी घ्यायची, त्यावर हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं. त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. आणि दुसरीकडे आपल्याला अखंड पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. ते आपल्याला देवीच्या मस्तकापर्यंत उजव्या हाताच्या अनामिका मधलं बोट आणि अंगठा या 3 बोटांनी आपल्याला ते तांदूळ अर्पण करायचे आहे. हे करताना आपल्याला देवीच्या खांद्यापर्यंत ते तांदूळ अर्पण करायचे आहे. आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं देखील आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. त्यालाही हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, धूपदीप दाखवायचा, आरती करायची आणि पांढरे फूल देखील आपल्याला वाहायचं आहे. दिवसभर आपल्याला ती मूर्ती तशीच त्या तांदूळामध्ये ठेवायची आहे. नंतर सायंकाळच्या वेळेला 1 रुपयाचं नाणं त्यातलं उचलून घ्यायचं. ते तुम्ही पर्समध्ये ठेवा, तिजोरीत ठेवा, जिथं तुम्हाला पैसा तुमचा ठेवला जातो तिथं ठेवा. आणि पैसा आकर्षित करण्याचं काम ते 1 नाणं नक्कीच करणार आहे. तांदूळ ठेवून थोडंसं आपल्याला काय करायचे, तिथले वाटीतले तांदूळ काढायचे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जिथून तुम्ही घेतली देवघरातून तिथं ठेवायची. आणि ती काढल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेजवळ तांदूळ ठेवायचे आहेत, म्हणजे त्या वाटीमध्ये. त्यानंतर थोडे तांदूळ आपल्याला आपल्या तांदूळाच्या डब्यात टाकायचे आहे. थोडेफार आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. अन्नपूर्णा देवीच्या वाटीत जे आहेत ते तांदूळ तसेच राहू द्यायचे आहेत. आपल्याला पौर्णिमेच्या वेळेला ते तांदूळ बदलायचे आहेत. त्या वेळेला आपल्याला म्हणजे आपण ज्यात अन्नपूर्णा माता होती ते तांदूळ जे आपण आता ठेवलेत ते पौर्णिमेला काढायचे आणि त्याची खीर बनवायची आणि सर्वांनी तो प्रसाद म्हणून खायची आहे. आणि त्याचबरोबर पूजा करताना आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे.
सेवा करायची आहे. घरात माता अन्नपूर्णा प्रसन्न व्हावी यासाठी देवीचं आपल्याला अन्नपूर्णा मातेचं आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि अन्नपूर्णा स्तोत्र, अन्नपूर्णा अष्टकम किंवा जी पूजा आपल्याला करता येईल ती श्रीसूक्ताचं देखील पठण आपल्याला करायचं आहे. अन्नपूर्णा प्रसन्न असेल तर नक्कीच देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे. अन्नपूर्णा स्तोत्रात एक ओवी आहे, नित्याय पूर्ण कामाय नित्यशुद्धाय नमो नमः, नित्यबुद्धाय नित्ययुक्ताय नित्याश्रिताय नमो नमः. तर त्यामुळे अन्नपूर्णा रूप घेऊन एक छोटीशी कथा सांगते. अन्नपूर्णा देवीची एक कथा आहे. एकदा शंकर भगवान म्हणाले की संपूर्ण जग माया आहे, अन्न हेही माया आहे. हे ऐकून पार्वती देवीला राग आला आणि त्या म्हटल्या की संपूर्ण जगातून अन्नच जर गायब झालं तर तुम्ही सगळेजण तुमचं पोट कसं भरणार? जर अन्न हे माया आहे तर मला ते सांगा की तुम्ही पोट कसं भरणार? त्यामुळे सर्व लोक ज्या वेळेला अन्न गायब झालं त्यावेळेला सर्व देव असतील, दानव असतील, सर्व लोक भुकेने त्रासू लागले. तर त्यावेळेला शंकर महादेवाला देखील भूक लागली. तेव्हा पार्वती अन्नपूर्णेचं रूप घेतलं. पार्वती देवीने अन्नपूर्णा देवीचं रूप घेतलं आणि प्रकट झाली आणि सर्वांना अन्न दिलं. त्यावेळेला देवादिदेव शंकर म्हणजे आपले महादेव यांनी मान्य केलं की अन्न हे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचं महत्त्व हे प्रत्येक भुकेल्या व्यक्तीला नक्कीच माहीत आहे. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अन्न हे केवळ शरीरासाठी नाही तर आत्म्याच्या परिपोषणासाठीही महत्त्वाचं आहे. हे अन्नपूर्णा देवी आपल्याला नक्कीच शिकवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.